ममता, रात्रीचे 2 वाजले, आता झोप. आयुर्वेदामध्ये अष्टांग हृदय सूत्रस्थानातील 4थ्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात निद्रावेगाची लक्षणे सांगितलेली आहेत. निद्रा या मोहमूर्धाक्षी गौरवालस्य जुंबिका अंगमर्दश्च तत्रेष्ट स्वप्न संवाहनानि च. आयुर्वेदानुसार निद्रा हे अधारणीय वेग सांगितले आहे. निद्रेची योग्य वेळ रात्र आहे. निद्रा योग्य प्रमाणात न घेतल्यास डोळे जड होणे, डोके जड होणे, अंगमर्द ही लक्षणे दिसून येतात. ग्रीष्म ऋतूमध्ये दिवास्वाप सांगितली आहे. या ऋतूमध्ये निद्रा वेगाची चिकित्सा म्हणून संवाहन चिकित्सा सांगितलेली आहे. संवाहन म्हणजे कमी दाब देऊन अंगमर्दन करणे होय. शिंकेचे धारण करू नको. आयुर्वेदानुसार अष्टांग सूत्रस्थान 4 मध्ये 9व्या श्लोकात शवतु वेगाचे लक्षणे सांगितलेले आहेत. शिरोत इंद्रिय दौर्बल्य मन्यस्थांबाधितम श्रुतेहि. शवतु वेगाचे धारण केल्यास शिरशूल, इंद्रियांचे सामर्थ्य कमी होणे, मन्यास्तंभ आणि अर्धित ही लक्षणे दिसून येतात. शेवतु वेगाची चिकित्सा तीक्ष्ण धूमांजघ्राण नावनार्क विलोकनैः प्रवर्तयेत् शूटिंग सप्ताम स्नेहस्वेदौ च शीलये. धारणीय वेग धारयतु सदा वेगान हितेशी प्रत्यचयः च लोभेशाद्वेष मात्सर्य रागादीनं जितेंद्रिय. अष्टांग हृदय सूत्रस्थान 4. सत्व हा मनाचा गुण आहे. रज आणि तम हे मनाचे दोष आहेत. यामुळे निर्माण होणाऱ्या भावना या धारणीय वेग आहेत. त्यामध्ये लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य आणि राग यांचा समावेश होतो.